माकड आणि शहाणा कावळा. एका दाट जंगलात एक खट्याळ माकड राहत होतं. दिवसभर ते झाडावरून झाडावर उड्या मारत असे, कोणाचे तरी फळ चोरत असे, तर कधी पाण्यात दगड फेकून मासे घाबरवत असे. जंगलात सगळे प्राणी त्याच्या खोड्यांनी त्रस्त झाले होते. एकदा त्या माकडाने एका कातळावर उंच घरटं बांधलेल्या कावळ्याची अंडी पाहिली. ही अंडी तर छान दिसत आहेत, असे म्हणत माकड ती अंडी हातात घेऊ लागला. तेवढ्यात कावळावरून ओरडला, ए माकडा, थांब, ती माझी अंडी आहेत. माकड हसून म्हणाला, मी काही वाईट करणार नाही, फक्त बघतोय. पण कावळ्याला माकडावर अजिबात विश्वास नव्हता. तो म्हणाला, तू कुणाचंही ऐकत नाहीस, पण माझं ऐक, जर तू खोड्या करणं थांबवलंस तर मी तुला काहीतरी खास शिकवेन. माकडाला उत्सुकता आली. काय शिकवशील? तो म्हणाला. कावळा शांतपणे म्हणाला, जंगलात सगळे तुझ्यापासून पळतात. तुला मित्र हवे असतील तर खोड्या नव्हे तर चांगुलपणा करावा लागेल. माकड थोडा विचारात पडला. त्याने अंडी परत घरट्यात ठेवली आणि कावळ्याची माफी मागितली. कावळा खुश झाला. तो म्हणाला, मित्र हवा असेल तर विश्वास जिंकावा लागतो. आजपासून तुला नवीन सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे. त्या दिवसापासून माकडाने खोड्या करणं कमी केलं. हळूहळू जंगलातले प्राणी त्याच्याशी मैत्री करू लागले. आणि कावळा, तो तर माकडाचा सर्वात जवळचा मित्र झाला.